अभंग तुकाराम हे नाव देण्याच्या मागचा मूळ भूमिकाच ही आहे की तुकाराम अभंग आहे. मेकअप हे खूप बाह्य आवरण आहे अशा बरोबर. प्रकारच्या भूमिकांसाठी, पण ती मूर्ती उभी राहील त्याच्यामध्ये जिवंतपणा आणायचा असेल तर ते तुकाराम डोळ्यात दिसायला हवे, आणि त्याकरता तुम्हाला खूप मोठ्या प्रकारची आध्यात्मिक साधनं असायला हवी. खरंच मला जड गेलं ते म्हणजे काळतोंड्या म्हणायचं कसं असं मला वाटतंय. पांडुरंगाला म्हणजे तिथे मूर्ती आहे आणि ह्या इट्याला काळतोंड्याला, अरे बापरे असं मला ती सुरुवातीला तिचं म्हणणं आहे काहीतरी. ओके. ते म्हणणं सुद्धा पोचलं गेलं पाहिजे. नुसता वैताग, त्रास, रागा ह्याचा उपयोग नव्हता तो. फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भारव आहे. आमचं दुकान कृपेवरती चालू आहे. 4,500 जवळजवळ अभंग तुकाराम महाराजांचे आत्ता उपलब्ध आहे. तेवढं मोठं भांडार आहे. आत्ताच्या काळामध्ये जो दुर्दैवाने काय झाले माहितीये का, की चित्रपटाच्या चालीमध्ये अभंग गाणाऱ्यांची संख्या खूप झाली. सुंदर ते ध्यान हा अभंग तेरे रश्के कमरच्या चालीत गात होते एका ठिकाणी कीर्तनामध्ये. अरे बापरे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी काय काय. सुंदर अशी कास्ट अभंग तुकारामची आज स्टुडिओमध्ये आलेली आहे आणि रिझन पण तेच आहे. संत तुकारामांचा एक चित्रपट येतोय आपल्यासाठी. आणि खरं तर दिग्पाल लांजेकरांचा म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की काहीतरी त्यात हटके, काहीतरी छान आणि काहीतरी नवीन असेल जे आत्तापर्यंत तुम्ही किंबहुना बघितलेलं नसेल आणि जे आपल्याला बघणं खरंच गरजेचं असेल. असं सुद्धा त्या चित्रपटात काही ना काही असतंच दरवेळी. पण सगळ्यात आधी दिग्पाल सर, संत तुकाराम हा विषय आणि तुम्ही याआधी जे चित्रपट केले वेगळे वेगळे धाटणीचे होते, पण तुकाराम या चित्रपटात काय असं आहे जे तुम्ही पर्पजली टाकलेलं आहे? आतापर्यंत आपण श्री शिवराज अष्टक ही जी मालिका, चित्रपट मालिका करतात, बरोबर. त्यामध्ये एक महत्त्वाचा नियम आम्ही घालून घेतला होता की प्रत्येक चित्रपटात जगद्गुरू तुकाराम महाराजांचा एक अभंग असेल. ओके. गेय स्वरूपात असेल, गाण्याच्या स्वरूपात. आणि सुदैवाने प्रत्येक चित्रपटात खूप सुंदर त्याला सिच्युएशन मिळत गेली. हे अभंग जेव्हा आम्ही घेत होतो तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की ते प्रचलित अभंग नाही आहेत. हे चिळ्या देवा नका किंवा आम्ही वीर झुंजार, रणी निघता शूर, असे जे अभंग आहेत, हे अभंग हे तसे प्रसिद्धी असलेले अभंग नाही आहेत. जे आधी भीमसेनजींनी किंवा लताबाईंनी गाऊन ठेवलेले बरोबर असे नाही आहेत, किंवा कुठल्या प्रसिद्ध गायकांनी गायलेले असे नाही आहेत. तरी सुद्धा ते लोकांना आवडले. बरोबर. आणि ते करत असताना आम्हाला लक्षात आलं की या अभंगांमध्ये प्रचंड ताकद आहे आणि याच्यावरती काहीतरी चित्रपट स्वरूपात काम व्हायला पाहिजे. बरोबर. मुळात हे जेव्हा वाटू लागलं तेव्हा याला एक पार्श्वभूमी होती, ती म्हणजे योगेश सरांनी लिहिलेल्या एकल नाट्याची आनंद डोह नावाच्या. ओके. 2011च्या सुमारास सरांनी ते नाटक लिहिलं आणि त्याचा प्रयोग चालू केले. ओके. त्याच्या पहिल्या काही श्रोते आणि प्रेक्षकांपैकी मी एक आहे. ओके. आणि मी भारावल्यासारखा सलग 6-7 प्रयोग त्याचे पाहिले आणि ते पुन्हा एकदा या निमित्ताने आमच्या डोळ्यासमोर आलं की या नाटकावर आधारित सिनेमा करू. कारण या नाटकाची जी कथावस्तू आहे ती 13 दिवसाचा जो कालखंड आहे, जेव्हा गाथा विसर्जित केल्या तुकाराम महाराजांनी आणि त्या तरल्या 13 दिवसांनी. ओके. त्यांच्या 13 दिवसाच्या तपश्चर्येनंतर, उपवासानंतर त्या तरल्या, भगवंतांनी त्या तारल्या इंद्राणीत. तर हा 13 दिवसांचा कालखंड हा थोडा एक्सटेंड करून चित्रपटात दाखवावा. ओके. असं कोविडपासून आमची चर्चा चालू होती, माझी आणि योगेश सरांची. ओके. आणि मग त्याला हळूहळू मूर्त रूप येत गेलं आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्ती हा चित्रपट जो यावर्षी आपला प्रदर्शित झाला, त्यांनी आम्हाला बळ दिलं की लोकांना हे आवडतंय आणि लोकांना हे हवं आहे. असं लक्षात आल्यानंतर मग याच्यावरती ठोसपणे काम करायला सुरुवात केली. आणि सुदैवानी अजय पुरकर आपले मित्र जे आहेत ते उत्तम अभिनेते आहेत. यातही त्यांनी उत्तम खलनायक साकारला आहे माझी त्यांनी. आणि पॅनोरामा स्टुडिओने असं निर्मितीची धुरा उचलली आणि हा चित्रपट आता 7 नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार. सो जसं सांगितलं गेलं सर की याचं एका म्हणजे नाटकातून आपण असं म्हणू शकतोय की रूपांतरण चित्रपटात आता होतंय. पण जेव्हा नाटक करत असतात तेव्हा तो कालावधी एक फार कमी असतो. एक 3 तास आणि सम मिनटं किंवा एक 2.5 तासात नाटक वगैरे संपतं. पण मग चित्रपटात दाखवायचं म्हटल्यानंतर त्यात बऱ्यापैकी तुम्हाला सुद्धा ॲडिशन स्टोरीमध्ये करावे लागले असतील किंवा बऱ्यापैकी तुम्हाला त्यावरती तितकी मेहनत घ्यावी लागली असेल की ते नाटकातलं साम्य याच्यात कुठे दिसायला नको म्हणून.
सो तसं कसं ते कसं वर्क केलं सर? याच्यात कथा आणि संवाद माझे आहेत. हो. पटकथा जी आहे हा. म्हणजे जे संपूर्ण ही जी कथा उलगडली आहे हम्म. ती दिग्पालने उद्योग Okay. आहे. पटकथा आणि दिग्दर्शन दिग्पालचं. हम्म. त्यामुळे जे नाटक आहे ते माझं आहे. ओके. पटकथा आहे म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे जे एक्सटेन्शन जे आहे हम्म. किंवा नाटकात उल्लेखलेले जे सगळे प्रसंग आहेत हम्म. किंवा त्या प्रसंगांच्या अनुषंगाने किंवा आमचं अभंग तुकाराम हे नाव देण्याच्या मागचा मूळ भूमिकाच ही आहे की हम्म. तुकाराम अभंग आहेत आणि बरोबर. तुकारामांचे अभंग आहेत. बरोबर. तर ते जे तुकारामांचे अभंग ज्या ज्या सिच्युएशनला ज्या ज्या याला जे योग्य पद्धतीने त्या त्यावेळेला स्फुरले असावे किंवा त्याचा अर्थ किंवा निरूपण हे त्या प्रसंगातनं यावं बरोबर. असे सगळे प्रसंग जे रचले गेले ते डिझाईन केले गेले ते दिग्पालने केलेले आहे. ओके. म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की जिथल्या जिथे नाटकामध्ये जागा होत्या हम्म. त्या सगळ्या जागा दिग्पालनी भरून काढून तो बरोबर सिनेमाचं जे ड्युरेशन असतं अच्छा. त्या याच्यामध्ये ते तयार केलेलं आहे. ओके, सो गुड. पण मग दिग्पाल सर, जेव्हा आपण असं म्हणतो की एखादा चित्रपट बनवायचा आहे, जेव्हा आपल्याला एक कास्टिंगचा विचार येतो, त्यावेळेस मग संत तुकारामांचे याआधीसुद्धा भरपूर चेहरे बघितलेले आहे आपण, आणि मग त्यापेक्षा वेगळं आपल्याला योगेश सरांना दाखवायचं आहे म्हटल्यानंतर काय असे वेगळे बारकावे तुम्ही शोधून काढलेत की सर तसे तर दिसतीलच पण मग इतरांपेक्षा वेगळे पण दिसतील? मुळामध्ये ते वेगळे दिसतील कारण आतमध्ये काय आहे हे महत्वाचं आहे. मेकअप हे खूप बाह्य आवरण आहे अशा बरोबर. प्रकारच्या भूमिकांसाठी. प्रूव्ह. तर कारण ते कोणालाही मेकअप करून उभं करता येतं, खरंय. पण ती मूर्ती उभी राहील, त्याच्यामध्ये जिवंतपणा आणायचा असेल तर ते तुकाराम डोळ्यात दिसायला हवे. खरं. आणि त्याकरता तुम्हाला खूप मोठ्या प्रकारची आध्यात्मिक साधनं असायला हवी. म्हणजे जरा गोलसर चेहरा ठेवणीचा असेल तर आता आपण तुकाराम महाराजांचे जे वंशज आपल्याला भेटतात देऊमध्ये, तर साधारण त्या कुळामधल्या सगळ्यांचे जर आपण बघितले चेहरे तर गोलाकार ठेवणीचे चेहरे आहेत. बरोबर. आमच्याबरोबर आमचे मार्गदर्शक जे होते हरिभक्त परायण प्रशांत महाराज मोरे, तर त्यांच्यापासून आम्ही सगळ्यांना भेटतो. तर साधारण मोरे घराण्यामध्ये एक गोलसर चेहऱ्याची ठेवण आहे. बरोबर. तर त्यानुसार जुने चित्रपटातल्या प्रभातच्या पण विष्णुपंत पागनीसांचा आपल्याला चेहरा त्यांनी निवडलेला दिसतो. तशा स्वरूपाचं चेहरा सरांचा आहे. हा एक वेगळा भाग झाला. महत्वाचा भाग हा हे गेले 15 वर्ष म्हणजे 2003 पासनं साधारणतः मी चुकत नसेल तर 2003 पासनं सरांची एक आध्यात्मिक साधना वेगळी चालू आहे. ओके. त्याच्याबद्दल संत तुकारामांच्या सगळ्या साहित्याबद्दल, त्यांच्या गाथेबद्दल ते एक वेगळा अभ्यास करतायत. त्यांच्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते त्याबद्दलची साधना, मेडिटेशन, ध्यानधारणा, कुंडलिनीचा अभ्यास असं सगळं करतायत. आणि त्यामुळे जेव्हा ते संवाद बोलतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण प्रत्यक्ष संत तुकारामांना पाहतोय. बरोबर. तर हे जे आहे ते आंतरिक आहे. बरोबर. हे कुठल्याही प्रकारच्या ट्रेनिंगनी, मेकअपनी, रिहर्सलनी साध्य नाही होणार. बरोबर. आणि त्यामुळे योगेश सरांना मी जेव्हापासनं पाहिलं, हा आनंद डोहच्या पहिल्या वाचनापासनं, म्हणजे मी प्रयोग तर त्याच्यानंतर जवळजवळ 1.5 महिन्याने उभं राहिला, पण पहिले जे काय 5-6 जणांनी ऐकलं त्यातला मी एक भाग्यवान होतो की सरांनी मला बोलवलं आणि त्यांच्या घरी ते मी वाचन ऐकलं आणि मी 1 to 1 ऐकलंय. म्हणजे मला आठवतं तेव्हा मी आणि सर यांच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. तर तेव्हापासनं ते मी गेले 15 वर्ष जेव्हा जेव्हा मला शक्य आलं तेव्हा तर मी रोज 7 वेळा पाहिलंय ते. ओके. आणि आनंद डोह. आणि त्याच्यानंतर मला जेव्हा जेव्हा संधी मिळाली सहजपणे मला उपस्थित राहता आलं, अशा सगळ्या ठिकाणी मी आनंद डोहचे प्रयोग पाहिलेत. मी आत्तापर्यंत कमीत कमी 16 प्रयोग तरी पाहिलेत आनंद डोहचे, वेगवेगळ्या ठिकाणी पाहिले. म्हणजे वारीतल्या झाडावरच्या पारापासनं ते मोठ्या थिएटरपर्यंत सगळीकडे मी सरांचे तू माझ्या संगतीच्या सेटवर केलं. तो माझ्या संगाती मी जी मालिका लिहित होतो त्या मालिकेला 100 भाग पूर्ण झाले तेव्हा मी त्याचा प्रयोग तिथे ठेवला होता. बापरे. अवनींच्या घराचा जो सेट आहे त्या तुकाराम महाराज त्या सेटमध्ये सरांनी प्रयोग असं कुठेही त्यांनी त्याच ताकदीने तुकाराम महाराज साकारलेत. बरोबर. तर ते बघत असताना स्वाभाविकपणे सरांनी तुकाराम महाराज करावेत हे अंडरलाईनच झालं होतं. त्याला दुसरं कोणी पर्यायच माझ्यासमोर नव्हता. बरोबर. कारण माझी रिक्वायरमेंटच ही होती की त्याच्या मागची जी साधन आहे ती साधना पूर्ण झालेली असली पाहिजे. ग्रेट. पण मग अवलीची भूमिका जी आहे ती मग स्मिता करणार आणि मग ते त्यासाठी काय एक आधीपासूनच नाव चेहरा डोळ्यासमोर होता की मग बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं?
मी बघितल्यानंतर खरं कसं आलं की स्मिताबरोबर आम्ही हम्म. 3-4 सिनेमे आम्ही आत्ता सलग आमच्या टीम मध्ये स्मिता काम करतो. बरोबर. याच्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वर माऊली मालिका जी आम्ही केली हो. त्याच्यामध्ये पण स्मिताने खूप मोठी भूमिका केली होती. बरोबर आहे. त्यामुळे तिचं डेडिकेशन बद्दल माहिती होतं. हम्म. अर्थात आमच्या समोर प्रश्न होता तिचं दिसणं हाच, हम्म. कारण ती खूप सुंदर आहे दिसायला. आणि मी तिथे येणारच होतो म्हणून मी मुद्दाम विचारला हा प्रश्न. आवडीचं जे वर्णन आहे आमचे गुरुजी जे आहेत म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे नाटक शिकतो, बरोबर. ते नाट्यगुरु जे आहेत, शामराव जोशी, तर त्यांच्या भरोश्यावर खरं तर आम्ही ही सगळी उडी मारली की तिचं दिसणं जे आहे ते मग आम्ही लुक टेस्ट केलं अनेक, आणि मग त्यात आम्हाला साधारण जाणवलं की हा बाबा अच्छा. तिचा चेहरा आपण बिघडवू शकतो. आणि जसं त्यांचं एक वर्णन केलं जातं की थोड्याशा त्या उग्र होत्या, हा. कर्कशा म्हटलं जायचं त्यांना. हा. ते सगळं तिने मग तिच्या देहबोलीतनं आणि अभिनयातनं उभं केलं. त्याकरता तिने वजनही वाढवलं होतं ओके. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर हे सगळं केलं, आणि याच्याबरोबर जसं मी सरांच्या बाबतीत म्हटलं तसं स्मितानी आमच्या गुरुजींकडे जवळजवळ 1.5 ते 2 महिन्याचा व्हॉइसचा वर्कशॉप केला ओके. की जेणेकरून ती ग्रामीण भाषा सहजपणे तिला साध्य व्हावी, ओके. आणि ती मावळ बोली जी बोलली जाते हम्म. तळेगाव देहू परिसरामध्ये, हम्म. तर त्याचे उच्चार, त्याचे हेल हम्म. याच्या संदर्भात तिने बरंच काम त्याच्यावरती केलं. सो गुड. आणि त्याच्यानंतर मग आता तुम्हाला जी दिसणार आहे ती एक विलक्षण प्रकारची, म्हणजे प्रभातच्या गौरी ज्या होत्या आधी, त्यांनी जी एक छाप सोडली आहे त्या भूमिकेवर, त्याच्यापेक्षा निश्चित वेगळी आणि एक विलक्षण प्रकारची आवली आपल्याला या सिनेमात बघायला मिळेल. आणि मग आता तेच मी विचारणार होतं की अन अर्बन गर्ल विथ लाईक ब्राईट लुक्स, आणि मी असं बघितलं जेव्हा मी म्हटलं अरे स्मिताच आहे का, पण मी 2 मिनिटं विचार केला खाली क्रेडिट्समध्ये तर नाव आहे पण स्मिता तर दिसत नाही आहे. सो हाऊ वॉज दॅट की गेटिंग इन टू द रोल. मी समजू शकतोय की ते ॲक्टरचं कामच असतं, ते खूप जास्त मेहनतीने ते करतो पूर्ण तो, पण मेंटली रेडी होणं त्याच्यासाठी किती अवघड होतं तुझ्याकडे? मुळात आवली मला विचारलं, हा. आणि ते इतक्या माझ्या करिअरच्या अशा टप्प्यावर विचारलंय की त्यानंतर मला आता एक नवचैतन्य मिळाल्यासारखं माझं इथून पुढे करिअर आणखीन होप्स आहेत बाबा, असं बरोबर. एक होतं ना की कलाकाराला असं वाटतं की आपल्या आयुष्यात एकतरी असा रोल मिळावा, असं काम मिळावं की जे माइलस्टोन होऊ शकेल, किंवा किमान ते समाधान देऊन जाईल की बरोबर. हा मी करू शकले इथे काहीतरी. तर तसं हे होतं. आधी दिग्पालने मला सांगितलं होतं एक वेगळंच करणार होतो मी काहीतरी, वजन कमी कर, म्हणून मी वजन कमी करायला लागले. मी वजन कमी केलं, नंतर तो म्हणाला नाही आता वजन वाढव. मग परत मी वजन वाढवलं. त्यांना कोणीतरी सांगावं की जेवढं वाढणं सोपं असतं तेवढं कमी करणं सोपं नसतं सर. फार म्हणजे ते माझ्या इतकं चांगलं कोणाला माहिती नाही ना, स्वतःला पण अनुभव आहे त्यांना त्याचा. अच्छा, हो का? स्वतः केलेलं आहे ते. ओ ओके. पण म्हणजे तो जे सांगतो ते सांगितल्यानंतर ते चॅलेंज म्हणूनच घ्यावं लागतं, आणि मग ते करावंच लागतं. अच्छा. त्यामध्ये तो बऱ्याच गोष्टी सांगतो, जसं की प्राध्यापक शामराव जोशी यांच्याकडे मला तो घेऊन गेला, त्याच्यामुळे मला ते गुरु लाभलेत खरं सांगायला गेलं तर. आणि तिथे जो अभ्यास होतो, तिथे कॅरेक्टर कसं उभं करायचं हे जे चर्चा होते, आणि मग त्यानंतर दिग्पाल पण, अर्थात दिग्पालनी सेटवर सुद्धा माझे वर्कशॉप्स घेतलेले आहेत. ओके. म्हणजे काही सीन झाल्यानंतर त्याला असं वाटलं नाही हे बरे नाही होते, आपण रिशूट करायचे आहे, आणि त्याच्या इन बिटवीन की त्याला काय अपेक्षित आहे, त्याला ते कसं दिसतंय, यासाठी त्यांनी तिथे चालायचंय कसं, बसायचंय कसं, इथपासून सगळं ते त्यांनी घेतलंय. मला असं वाटतं की आपण जेव्हा एका उत्तम दिग्दर्शकाबरोबर काम करत असतो त्यावेळेला कलाकारांनी डोळे झाकून तो जे सांगेल ते ऐकायचं असतं. बरोबर. कारण त्याचा अभ्यास हा सर्वांगाने झालेला आहे. मी फक्त माझ्या कॅरेक्टरचा अभ्यास करते, पण त्याला पूर्ण चित्रपट दिसतोय, त्याचा ग्राफ त्याच्यापेक्षा जास्त कोणालाच चांगला माहिती नाहीये. त्यामुळे आपण ऐकणं, त्याचं ऐकायचं असतं शहाण्या बाळासारखं. हे मला माहिती आहे, आणि मी ते ऐकलं, मला असं वाटतं. सो गुड. आणि होपफुली आवडेल. नाही, ही जी फॅमिली कंपोज झालेली आहे सर, या फॅमिलीचे एक सुरीले भाग म्हणून अवधूत सर कायमच सोबत असतात. आणि खरं तर मी असं म्हणू शकतोय की या गाण्यांना चाल लावणं तितकंच तुम्हाला अवघड गेलं असेल
जितकं अवघड एखाद्या माझ्यासारख्या माणसाला स्पॅनिश बोलणं जाईल, कारण आधीपासून लोक सगळं छान करत असतात ना, सगळ्यांना माहिती आहे त्याचं की कसं ऐकू येतं, अभंग कसे ऐकायला येतात किंवा हा अभंग कसा असला पाहिजे हे आधी माहिती आहे लोकांना, आणि त्यात परत नवीन काहीतरी तुम्हाला करायला येणं ते म्हणजे फारच चॅलेंजिंग. म्हणजे माझं एक वेळ लोक ऍक्सेप्ट करतील स्पॅनिश, पण तुमचं किती अवघड गेलं तुम्हाला. त्याने आजी खरं तर अवघड नाहीये. अवघड नाही. अच्छा. तो लहानाचा म्हणता त्याच्यातच झालाय. ओके. त्यामुळे त्या परंपरेमधनं मी आलो. माझ्या महत्भाग्याने अनेक जन्मांच्या पुण्याने म्हणता येईल. हम्म. आमच्या घरी पिढ्यानपिढ्या माऊलींची सेवा आहे. बरोबर. माऊलींच्या आजोळघरची सेवा आहे. ती सगळी पालखीचा मुक्काम आपल्या घरी असतो. बरोबर. ती सेवा आहे आणि लहानपणापासून या वातावरणात वाढलेलं आहे. हम्म. आणि मी खरं तर मला काहीच मेहनत नाहीये, हम्म. खरं सांगायचं म्हणजे शून्य मेहनत आहे याच्यामध्ये. असं का? कसं? कारण हे जे सगळे अभंग आहेत या सगळ्या पारंपरिक चाली आहेत. ओके. शेकडो वर्ष जुन्या चाली आहेत. अच्छा, म्हणजे आम्ही जे ऐकतो त्या कमर्शियल चाली. हा म्हणजे आणि माझा उद्देश हाच आहे. आता कळलं. आमचा उद्देश तोच आहे हा. की बाबा ज्यांना हे माहिती नाहीये हा. की अशा प्रकारे हे वारकरी संगीत जी परंपरा शेकडो वर्षी जशी संतांची परंपरा, त्यांची अभंगाच्या वाङ्मयाची परंपरा आहे, संत वाङ्मयाची परंपरा, तशी त्या गायकीची पण परंपरा तेवढीच जुनी आहे. बरोबर. अर्थात हे जरी पारंपरिक चाली असल्या तरी त्या खात अवधूत स्टाईलनी मांडले गेले, त्यामुळे त्याला अवधूतचा टच आहे. तो सगळा आशीर्वादाचा भाग आहे, खरं तर म्हणजे कृपेचा भाग आहे. हम्म. कारण मी कायम सांगतो माझ्याकडं जे काय आहे, आमचं दुकान कृपेवरती चालू आहे. हा, घातला दुकान तो अभंग जो आहे तसा. आणि याच्या बाबतीत तर मी हमाल काम केलेलं आहे. म्हणजे तुकाराम महाराजांच्याच अभंगाच्या शब्दात मी नेहमीच सांगतो ते की फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भारव आहे. कारण हे त्यांचं आहे हो. त्यांनी पिढ्यानपिढ्या सगळं जतन करून ठेवलेले अनेक पिढ्यांनी, आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवले. मी फक्त ते हात लावून मम्मा म्हणून इकडूनच पोहोचवायचं, ज्यांना माहीत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी एक मध्यस्थ. आणि त्यासाठी दिग्पालने मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं त्या बाबतीमध्ये. आम्ही अभंग निवडताना सुद्धा आम्हाला असं झालं होतं की अरे हे घेऊ का, हे घेऊ का, हे घेऊ का, हे घेऊ का. इतकं मोठं भांडार आहे. बरोबर. 4,500 जवळजवळ अभंग तुकाराम महाराजांचे आत्ता उपलब्ध आहेत. एवढं मोठं भांडार आहे. बरं, त्यातून निवडायचं, त्यातून आपल्या चित्रपटाला काय इतके ऑप्शन्स होते, मग त्यातून निवडले गेले. बरं, गंमत अशी झाली की त्यातले बरेचसे अभंग, आता जर तुम्ही लिस्ट बघितली, त्यातले बरेचसे अभंग प्रचलित आहेत. लता दिदींनी गायलेलं आहे. सुंदर ध्यान लता दिदींनी गायलेलं आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग ती लता दिदींनी गायलेली रचना आहे आणि फार लोकप्रिय आहेत हे दोन्ही अभंग. किशोरी त्यांनी गायलेलं बोला विठ्ठल हे पण फार लोकप्रिय आहे. बरोबर. भीमसेनजींनी गायलेलं राजासू सुकुमार हे ज्ञानी यांचा राजा असेल, हे फार लोकप्रिय आहेत. मग काय त्यांनी ज्या ताकदीने ते अभंग पोहोचवलेत. बरोबर. बरं, वारकरी सांप्रदायिक गायकीमध्ये पण तोच भाव, तीच ताकद आहे. आत्ताच्या काळामध्ये जो दुर्दैवाने काय झाले माहितीये का, की चित्रपटाच्या चालीमध्ये अभंग गाणाऱ्यांची संख्या खूप झाली. उगाचच म्हणजे मीटरमध्ये बसताय म्हणून आपलं चला, नाही, ते चुकीचं आहे. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा उदाहरण सांगतो. म्हणजे आखो देखा हाले हा प्रत्यक्ष अनुभवलेलं उदाहरण आहे. सुंदर ते ध्यान हा अभंग तेरे रश्के कमरच्या चालीत गात होते एका ठिकाणी कीर्तनामध्ये. अरे बापरे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. काय टाइमपास म्हणून केलेल्या कविता नाहीत तुकाराम महाराजांनी. बाबा वेळ जात नाही म्हणून आपलं बसलं चला. हे अनुभूतीतनं प्रकटलेलं काव्य, प्रतिभेच्या पलीकडे असलेल्या प्रज्ञेतनं प्रकटलेलं काव्य आहे. त्याच्या कठोर साधना आहे, खूप मोठा त्याग आहे, समर्पण आहे, बलिदान आहे, भक्ती आहे. मग ते जर तुमच्या चालीमध्ये नाही आलं तर ते नुसतंच बडबड होईल ना. ह्याच्याबद्दल एक तुम्हाला उदाहरण सांगतो. आपल्या भारताचे खूप मोठे जे बोटावर मोजणे आहेत की आज विद्वान शिल्लक आहेत की त्या लेवलचे पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड वाराणसीचे, त्यांचं अफाट सामर्थ्य आहे. मला आठवतं माझ्या लहानपणी साधारणतः 97-98 साली प्रवरानगर लोणी विखे पाटील जे होते, बाळासाहेब विखे पाटील, त्यांनी मोठा याग केला होता. आणि त्या यागाच्या निमित्तानं संध्याकाळच्या सत्रामध्ये वेगवेगळ्या चर्चा घडायच्या. चर्चा त्याला सगळ्या प्रकारचे लोक उपस्थित असायचे. तर गणेश्वर शास्त्री असताना एका माणसाने प्रश्न विचारला की म्हणले तुम्ही सांगता स्त्रियांना मंत्र म्हणायचा अधिकार नाही, त्या अनुराधा पौडवालांनी गायलेला गायत्री मंत्र चालतो का तुम्हाला? आणि म्हणले गायत्री मंत्र तर महिलांनी अजिबात म्हणला नाही पाहिजे. आणि त्या तर त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. त्यांना विचारलं की बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, म्हणले मला पटलं, पण म्हणले तुम्हाला मंत्र आणि शब्द याच्यातला अर्थ माहिती आहे का, फरक माहिती आहे का? तर शब्द असतात, आधी शब्द असतात, त्याचा मंत्र कधी होतो, कसा होतो याचं तुम्हाला माहिती आहे का? काही नाही. मुळात म्हणले अनुराधा पौडवालांनी जे गायलेत ना ते गायत्री शब्द आहेत, मंत्र नाही आहे तो. अशा मंत्र अशा पद्धतीने गायला जात नाही.
आणि त्याचा जेव्हा तो काही चांगला वाईट परिणाम व्हायचा असेल त्या त्या विशिष्ट प्रकारे त्याचे उच्चार असतात ठरलेले. खरंय. तर तशा पद्धतीने केलं तर ती तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा जागृत होते. आणि मग गायत्री मंत्रामध्ये असे काही गोष्टी आहेत की ज्या स्त्रियांचं जे शरीर आहे ते त्याला कॅपेबल नाही त्यांचं हे करायला, अशी ती चर्चा होती. तसं ओके. तुकाराम महाराजांचे हे जे शब्द आहेत त्याचं ते नुसतेच शब्द होतील ना, मग अभंग राहणार नाहीत ना ते. बरोबर. त्याचा जो परिणाम साधायचा आहे अभंगाच्या गाण्यामधनं, जी भावसमाधी साधायची आहे, ब्रह्मानंदे लागले टाळी कोण देहाते सांभाळे, ही अवस्था तुम्हाला त्याच्यासाठी भजन आहे ना. मग तुम्ही जर असं गायला लागल्यावरती मग ते काही अर्थ नाही त्याला. म्हणजे अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आपण जगद्गुरू तुकोबारायांबद्दल म्हणताना आपण म्हणतो की तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. 1998-99 साली जगद्गुरू तुकाराम महाराजांचं 400वा जन्मोत्सव वर्ष होतं. तर त्यानिमित्ताने आळंदीत मोठा सप्ताह चालू असतात. सप्ताह म्हटलं की अखंड हरिनाम चालू असतं. बरोबर. तर तुकाराम तुकाराम नामगजर तर रात्री 1:30-2 वाजता, हे 24 तास चालू असतं मोठे करडे लावून. हो. आणि तिथं अशी लहान लहान मुलं सगळे कोरावून आणि आरडाओरडा कसं झालं, तुकाराम 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 अशा पद्धतीने चाललं होतं. आता हे चाल कशी तुमच्या लक्षात आलं असेल. हां, मला राहावे ना, मला ते अस्वस्थ व्हायला लागलं. मी उठलो, गाडी आमच्या मठापासून जवळच होतो तो आश्रम. रात्री मी स्कूटर काढली, गेलो तिथं, त्यांना थांबवलं. म्हटलं ते तुमचे गुरुजी कुठे आहेत, मला त्याला बोलवा. तर मला सगळेच ओळखत होते. आला काय दादा काय झालं. अरे म्हटलं कसं काय चाललंय. म्हटलं आपण म्हणतो तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. मग म्हटलं स्वतः तुकाराम महाराजच असं नामस्मरण ऐकून घाबरतील. म्हटलं आपल्याकडे किती सुंदर त्याच्याबद्दल केलेलं नामस्मरण आहे, किती चांगल्या चाली आहेत. त्याचा तो तुमच्या अंतरात भाव प्रकट झाला पाहिजे, तर तो जनसामान्यांमध्ये तो पोहोचेल ना. आणि म्हणून हा प्रयत्न जो केला याच्या माध्यमातून की या ज्या चालीतला जो गोडवा आहे, फक्त एकच त्यातला जो अभंग आहे तो स्वर्गीय आनंद मोडक काकांनी कंपोज केलेले, राजा सुकुमार आणि चंद्रकांत काळे सरांनी ती गायलेली आहे. आणि फार सुंदर चालेल. आणि आम्हाला ते रिक्रिएट करण्याचं भाग्य लाभलं. आणि नितीन शिंदे आमचा जो रिदम अरेंजर आहे, आणि फार सुंदर अरेंजमेंट केली. सगळेच कलाकार, म्हणजे जे बासरी वादक आहे अन्सार इनामदार म्हणून आहे मुलगा, अतिशय तरुण मुलगा आहे, पण फार सुंदर तिने बासरी वाजवलेली आहे. श्रुती भावे तिने व्हायोलिन उत्तम सगळं भरलेलं आहे. कल्याणी देशपांडे सतार. आणि आम्ही टाळ वारकरी असले माझे मित्र, आम्ही सगळे मिळून टाळ आम्हीच वाजवलेले त्याच्यामध्ये. पण त्याचा जो काय आहे की ते ऐकल्यानंतरचा जो भाव, जसं हेचे वेळ देवा नका तुम्ही अभंग फत्तेशिकसमध्ये ऐकला, त्याच्यानंतर बरोबर इतक्या लोकांना तो आजही असं वाटतं की जेव्हा मला डाऊन वाटतंय, मला डिप्रेस वाटतंय किंवा फ्रस्ट्रेशन आहे किंवा स्ट्रेस आहे, त्यावेळेस तो अभंग ऐकल्यानंतर मला खूप छान वाटतं. असे लाखो मुलं, तरुण मुलं आज आम्हाला सांगणार आहेत. जेव्हा तुम्हाला असं रिप्लाय येतो तेव्हा लक्षात येतं की नाही, हे सामर्थ्य त्या अभंगाचं आहे. खरंय. आणि त्याचबरोबर ती पारंपरिक चाल. आणि म्हणून थोडा वेळ जास्त घेतला, पण म्हणून हे महत्वाचं आहे. आणि फार खरं आहे. रणी निघता शूर ऐकल्यानंतर आपल्यात पण स्फूर्ती येतेच, आणि तेच फार महत्वाचं आहे, त्यातला भाव बाहेर निघणं. आणि जेव्हा सर स्टेजवरती तुम्ही परफॉर्म करतात योगेश सर, तेव्हा एक वेगळी एनर्जी, एक वेगळा सुरू, म्हणजे आपण असं म्हणतो ना की एकदा घंटा वाजल्यानंतर, पडदा बाजूला गेल्यानंतर जो हुरूप येतो तो शेवटपर्यंत. पण मग इथे कट मध्ये वेगवेगळे करायचे, तेव्हा तुम्हाला कसं मेंटेन करत होते सर? मी 2010 पासनं तुकाराम महाराजांचं काही म्हणजे आनंद डोह माझ्यासाठी शूटिंगचे 17 दिवस हा आनंद डोहोचा रोज सकाळी शिफ्ट सुरू झाल्यापासून संपेपर्यंतचा प्रयोग होता. बापरे. त्या स्थितीत आणि त्या गतीतच होतो. अच्छा. हा माझा अनुभव आहे. आणि तो अनुभव घेतच म्हणजे मी नेहमीच म्हणतो की ते येतात आणि ते काय करायचं ते करतात, ही माझी भावना आहे त्याच्या मागची. अच्छा. आणि खरोखरी हा अनुभव मला वेळोवेळी आलेला आहे. सिनेमाच्या बाबतीतही मी म्हणेन की मला आलेली अनुभूती लोकांना अनुभवास देणार आहे. वा. अरे चित्रपटाच्या माध्यमातून. आणि हेच माझी भावना आहे. त्यामुळे मला वेगळं काहीही करावं लागलं नाही. मी जसं आहे तसा असायचो. आणि एकदा तो वेश परिधान करून हे झाल्यावरती जो सांगितला आहे तो सीन आणि शॉट जो काय असेल तिथं बसून हे केलं की ते यायचं आणि ते करायचं. फक्त यातलं आहार या अभिनयाच्या याच्यात मी स्वतः माणूस म्हणून कचरलो होतो तो पहिल्या दिवशीच्या पहिल्या शॉटला. काय झालं होतं नेमकं सर? कारण केस पांढरे व्हायला लागल्यापासून मी कधीच कलर केले नव्हते. अच्छा. आणि ते नॅचरली तिथं क्लोजला आणि याला दाखवायचं असल्यामुळं ते सगळे कलर केल्यानंतर मलाच मी वेगळा दिसलो आरशात. आणि खूप
मला ते फनी वाटलं, कदाचित इतरांना ते वाटलं नसणार आहे. हा हा पण मी इतका पहिले 2 तास कॉशियस होतो ओके आणि आपल्याला काही ते मला ती सवय नाही की शूट झाल्यानंतर मॉनिटर बघायचा, तो शॉट बघायचा वगैरे. कधी मी आतापर्यंत बघत नाही. जोपर्यंत दिग्दर्शक सांगत नाही तोपर्यंत मी कधीच मॉनिटर बघायला जात नाही. ओके आणि मग मी आपला दिग्पालला किंवा ऋग्वेद माझा मुलगाच दिग्पालला सहाय्य करत होता या सिनेमात, ओके शिकत होता. म्हणजे त्याला एकदा विचारलं तर तो काय सांगणार, हा हा छान आहे छान आहे, त्याला काही ऋग्वेदला काही त्या बाबतीत मात्र मी कॉशियस होतो खूप, अच्छा की मी नक्की दिसतोय कसा. ओके मग एकदा त्या दिवशी 3-4 तासानंतर एक कुठंतरी पहिल्या सीनला अंगावर कपडे नव्हते उघडे. हा नाही त्याचंही काही नाही वाटलं, पण मी ते केसांच्या ह्यानी खूप. आणि आणखीन काय झालं, मिशी काढायला लावली होती मला, मी कधी केलं नव्हतं. कारण 3 वेगवेगळ्या टप्प्यातलं वय दाखवायचं आहे. ओके. त्याच्यामुळे ते मिशीच्या साईज वरनं आणि त्याच्या कलर वरनं आम्ही ते डिफाईन केले. हा तर त्यामुळे ते सगळंच नवीन एक्सटर्नल मिशी त्यांनी खूप वर्षांनी लावली होती. ओके. कॉशियस होतो मी खूप. अच्छा आणि मग नंतर मात्र एकदा असा माझ्यातच हे असताना त्यांनी घंटा वाजवल्यासारखं केलं, तू का विचार करतोय कोण कसं सर तू. आणि मग मी हळूहळू त्या माहोलला, त्या मेकअपला, त्या आहार्य अभिनयाला, नाहीतर आहार्य अभिनय हा आनंद डोहच्या तुकाराम महाराज सादर करताना कधीच माझा आहार्य अभिनय नव्हता. म्हणजे इतकं मी दिग्पालच्या संमतीने मी हे केलं की माझ्या त्या ह्याच्यातले मी जे माझे अटायर्स आहेत सगळे ते माझे त्या प्रयोगातले, की त्याच्याबरोबर एक माझी खूप अटॅचमेंट कपडे वापर. माझं फक्त बाराबंदी जी होती ती वेगळी मापाची चांगली सुंदर शिवली होती, पण धोतर असेल, माझं उपरणं असेल, हातातल्या माझ्या माळा असतील, या सगळ्या त्या होत्या. म्हणजे ते चिकटले होते मला आणि मग त्यामुळे मी कम्फर्टेबली ते करू शकलो. पण जेव्हा तू म्हणजे डायलॉग डिलिव्हरीज पण फार रूढ असतील, कारण आय कॅन अंडरस्टँड, मला जसं सांगितलं पण गेलं की काही डायलॉग्स तुझ्यासाठी फारच अवघड होते. अवली बोलताना विचार करायची नाही, म्हणजे माझे लग्न झाले रिसेंटली, नाही करत बायका अशा पण विचार नवऱ्याची बोलताना, पण नवऱ्याची बोलताना तर कधीच नाही. सो एखादा असा डायलॉग जो फार अवघड गेला तुला, म्हणजे हे कसं काय बोलू यार मी, पण मग आता बोलायला लागणार, स्क्रिप्टची डिमांड आहे किंवा तसं काहीतरी झालेलं आहे म्हणून. अगदी सुरुवातीला मला म्हणजे अवली हे बोलायचे किंवा मी स्क्रिप्ट वाचलं होतं आणि मी रिहर्सल केली होती, पण तरी सुद्धा खरंच मला जड गेलं ते म्हणजे काळतोंड्या म्हणायचं कसं असं मला वाटायचं. पांडुरंगाला म्हणजे तिथे मूर्ती आहे आणि ह्या इट्याला काळतोंड्याला, अरे बापरे, असं मला ते सुरुवातीला थोडंसं झालं होतं. अच्छा. पण नंतर ते म्हणतात ना की ते आलं. आणि डायलॉग्स अवघड असं नाही, पण तेच ते बेरिंग सुटू नये, बरोबर, किंवा कुठेही ते कमी जास्त होऊ नये, जास्त पण होऊ नये. आणि बरं नुसतं चिडणं आहे का, नुसतं रागवणं आहे का, त्याच्या मागे काय आहे, भावना काय आहे. कारण प्रत्येक सीन जो आहे ना, तिचं जे चिडणं आहे त्याच्या मागे इतकं सुंदर कारण आहे, तिचं म्हणणं आहे काहीतरी. ओके. ते म्हणणं सुद्धा पोचलं गेलं पाहिजे. नुसता वैताग, त्रास, रागा ह्याचा उपयोग नव्हता तो. बरोबर. की ती ठामपणे तिची मतं सांगते. तिला ठामपणे वाटतं की माझी आई मंगळाई देवी ही खरी देवी आहे, ही खरी भक्ती आहे, तुम्ही करता ते काय. पण मग हे सांगत असताना ती नुसतीच त्यांच्या अंगावर डाफरती, याचा काही उपयोग नव्हता. त्यामुळे ते भाव समजून त्याचे पॅरामीटर्स कसे असायला हवेत याचं हे भान ठेवून ते चिडायचं होतं. बापरे. त्यामुळे मला असं वाटतं ते थोडंसं मला सुरुवातीला जड गेलं, नाही शेवटपर्यंत जड त्या एका स्त्रीच्या खूप वेगवेगळ्या भावछटा आहेत. बरोबर. एकीकडं काळजी आहे, एकीकडं उद्वेग आहे, राग आहे आणि प्रेम पण आहे नवऱ्यावरचं, सगळंच आहे. आणि मुळातलं अवली आईसाहेब ज्या आहेत त्या खूप श्रीमंत घराण्यातल्या होत्या. अच्छा. आणि त्या लग्न झालं त्यावेळेस पण तुकोबारांच्या घरी मोठी सोबत सगळे होते. बरोबर. सावकार. नंतर दुष्काळाला हे आलं, त्यांनी सावकारी सगळी कागद बुडवले, नंतर सगळं हे दान करून टाकलं सगळं. त्याच्यानंतर खरंय पदरी मुलं आहेत, हे आहे संसार. बरं, हे तो जो होणारा त्रागा आहे तो खूप साहजिक आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांचं नवऱ्याविषयीची काळजी पण आहे ना, हे सगळे असे संमिश्र भावना हे करणं, ते कॅरेक्टर तसं अवघड आहे. कारण मी टीजर मध्ये बघितलं, तू विचारतेस की तुकारामांना पाहिलं का, यांना पाहिलं का. हो, कारण तिला काळजी तेवढी होती ना, जी भक्ती
नवऱ्यावर, तिच्या संसारावर खऱ्या अर्थानं श्रद्धात जी काही केली असेल, श्रद्धेनं जे काही केलं असेल, निष्ठेनं केलं असेल, त्या आवलीने केलं. म्हणून पांडुरंग आधी तिला भेटतो. वा, त्यामुळे तुकोबांच्या आधी पांडुरंगाने माऊली आईसाहेबांना दर्शन दिले स्वतः सगुण रूपात. अच्छा. म्हणजे अधिकार किती मोठा असेल त्यांचा. खरंय खरंय. सर, हा पण सीन रोवला आहे का चित्रपटात? बघायला मिळणार आहे का आम्हाला? नक्की. सो हे बघायला आम्हाला नक्की खूप जास्त आवडेल. आणि खरं तर असे बरेच काही इन्सिडेंट्स असतील, काही सीन्स असतील, एखादा असा डिस्कस करू शकताय तुम्ही जो खरं तर आत्तापर्यंत कोणी बघितलेलं नसेल, पण ते बघून त्यांना काहीतरी नवीन बघायला मिळेल. त्यामध्ये तुकारामांची एक वेगळी छटा तिकडे जाणवेल आम्हाला. मला स्वतःला असं वाटतं की पांडुरंगाचा स्पर्श झालेला किंवा कुठल्याही ज्याला आपण पॅरा वर्ल्ड म्हणतो, आता आत्ताच्या भाषेत जर बोलायचं, पराशक्ती, त्याचा स्पर्श झालेली व्यक्तिमत्व कशी वावरत असतील, कशी बोलत असतील, काय बघत असतील. मी आत्ता तुमच्या मागे सुद्धा पांडुरंग बघतो. तर ते मला असं वाटतं, जे मी मगाशी वाक्य म्हटलो की मला आलेल्या अनुभूतीचा अनुभव, तर तो हा चित्रपट बघताना महाराजांची ही भूमिका जी माझ्याकडनं साकारली गेली आहे, माझ्याकडनं करवून घेतली गेलेली आहे, ती काय आजची कालची परवाची नाही, ती 15-20 वर्षाची ती साधना आहे. तर ते जाणवेल लोकांना, माझ्या दृष्टिक्षेपातनं जाणवेल. माझ्या प्रत्येक काय म्हणतो आपण मसलमधनं ते जाणवेल असं मला वाटतं, प्रत्येक हालचालीतनं. किती छान. पण सर, जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक चित्रपटात संत तुकारामांचा एक अभंग असतोच तुमचा, तसं संत तुकारामांच्या चित्रपटात शिवाजी महाराज बघायला मिळणार आहेत का आम्हाला? नक्कीच बघायला मिळणार. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे बरोबर महाराष्ट्राचं भक्तिशक्तीचं अद्वैत आहे. ओके. आणि ते मांडल्याशिवाय तुकारामांवरचा चित्रपट पूर्ण नाही होऊ शकत. कारण हा चित्रपट त्यांचा बायोपिक जरी नसला बरोबर तरी त्यांची शिकवण, त्यांचं साहित्य, त्यांची फिलॉसॉफी हे सगळं सांगतो. आणि मुळामध्ये स्वराज्याची जी चळवळ उभी राहिली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये संत तुकारामांच्या या सगळ्या अभंगांचा खूप मोठा वाटा आहे. खरं. त्यांनी गावोगावी जाऊन तरुणांना अभंगाच्या माध्यमातून प्रेरित केलं आणि स्वराज्याच्या सैन्यात दाखल होण्याला मदत केली. बरोबर. तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये दाखवतो. अच्छा. त्यानिमित्ताने शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांची होणारी अद्वितीय भेट आपण दाखवतो. अरे वा. आणि याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन आम्हाला जे आमच्या रिसर्चमध्ये सापडलं महत्त्वाचं, ते म्हणजे गनिमी काव्याचे अभंग. अच्छा. गनिमी कावा कसा करावा याचं मार्गदर्शन सुद्धा शहाजी महाराज आणि जिजाऊंच्या नंतर तुकाराम महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. ओके. शिवाजी महाराजांना त्याचाही प्रसंग तिथे आपण दाखवतो आणि त्याचं सप्रमाण त्याच्यामध्ये सादरीकरण आहे. की गाथेमध्ये गनिमी काव्याचे जे अभंग आहेत ते आपण त्या प्रसंगासाठी वापरले. अरे वा. सो असं वेगळे पण त्याच्यातनं बघायला मिळणार आहे. केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज भेटले आणि मग जी आपण एक सुंदर प्रतिमा त्यांची पिंपरी चिंचवड पाशी पाहतो, तर ती तर दिसणारच आहे. अच्छा. मग त्याला ज्याला आपण एक पॉप्युलर इमेज म्हणतो ते आपल्या त्याच्यात दिसतेच, पण त्या इमेजच्या मागे मी जसं म्हटलं की दिसण्याच्या मागे असणं पण आहे. खरंय. ते त्याच्यामध्ये दिसणार आहे तत्वज्ञान सगळं. वा, छान. आणि खरं तर सर, चित्रपट तर उत्तम आहेच जितकं तुम्ही सांगितलंय, पण प्रेक्षकांचे पाय वळत नाही काही ठिकाणी. आणि बरेच असे भाग आहेत महाराष्ट्रातले जिथे आवर्जून चित्रपट बघतात. म्हणजे माझा अनुभव असा आहे की मला विकेंडलाच नाही तर वीकडेला सुद्धा हाऊसफुल लागतात. तुम्ही सांगा सर, जे लोक चित्रपटाकडे वळत नाही आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? मी त्यांना एवढंच सांगेन की आता 7 नोव्हेंबरला अभंग तुकाराम हा चित्रपट येतो आहे चित्रपटगृहामध्ये. संत तुकारामांना आपण आपल्या आयुष्यामध्ये ते आहेत, सतत आहेत. खरं. म्हणजे कितीही मॉडर्नायझेशन होऊ देत, अर्बनायझेशन होऊ देत, ग्लोबलायझेशन होऊ देत, तरी सुद्धा आपल्या बोलण्यामध्ये वेगवेगळ्या म्हणी येतात. खरं. अजूनही येतात. काय अजूनही पिढी अजून आहे, म्हणजे आपल्या पिढीपर्यंत तरी नक्की, की तुकारामांचे जे अभंग आहेत त्यातले चरण आपल्या बोलण्यामध्ये म्हणी म्हणून, वाक्प्रचार म्हणून वापरले जातात. बरोबर. आणि तर तसे ते आपल्या आयुष्यात सगळीकडे आहे, प्रॅक्टिकली आहे. परंतु आत्ता ज्या अडचणींना आपण तोंड देतोय, खरंय, या सगळ्या ग्लोबलायझेशनमुळे जो स्ट्रेस वाढला आहे, ताण येतोय,
अनेक समस्या आपल्या लाईफस्टाईलमुळे निर्माण झाल्या आहेत. बरोबर. तर या सगळ्यांचं उत्तर या अभंगांमध्ये आहे. ते शोधायला कुठल्या तरी थेरपिस्टकडे जाण्यापेक्षा एकदा या चित्रपटगृहामध्ये येऊन जा, असं खरंय. मी त्यांना सांगेन की हा चित्रपटगृहात जाऊन 7 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये पहा. कदाचित तुमची सेशन्स कमी होतील काउन्सिलर्स कडे जाण्या. आणि हा नुसतं चित्रपट मनोरंजन म्हणून नाहीये, खरंय. हा आध्यात्मिक इतिहास, सांस्कृतिक इतिहास आहे आपल्या इतिहास आहे महाराष्ट्राचा. आपला. बरोबर. माझे गुरु डॉक्टर रामचंद्र देखणे नेहमी सांगायचे की कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय हा निश्वास आहे. वा. म्हणून ज्ञानोबा तुकाराम हा गजर जो आहे तो किती महत्त्वाचा आहे. आणि योगायोगाने हे वर्ष यंदाचं ज्ञानेश्वर महाराजांचं 750वा जन्मोत्सव वर्ष आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं 375वं सदेह वैकुंठगमन वर्ष आहे. अरे वा. हे औचित्य या क्षणाचं आहे आणि म्हणून पुढच्या पिढीवरती हे संस्कार करणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. खरंय. म्हणून सहकुटुंब सहपरिवार सगळे जे काय असतील गल्ली बोळातले आजूबाजूचे सगळे घेऊन चित्रपटगृहामध्ये का बघायचं, कारण ह्या सगळ्याचा जो प्रभाव तिथं आपण एकाग्र असतो. खरंय. त्या सगळ्या याच्याशी आपण एकाग्र झालेलो असतो खरंय. आणि तिथल्या आवाज म्हणजे साऊंडचा वगैरे सगळ्या गोष्टींचा प्रभाव तो जो एक तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल, एक अनुभूती देईल, खरंय. त्यासाठी ही अनुभूती भक्तीची घ्यायला नक्की चित्रपटगृहामध्ये जायला पाहिजे. खरं आहे. आणि सर योगेश सर बरेच फिक्शनल कॅरेक्टर्स ज्यांना हिरो बनवलं जातं त्यांचे चित्रपट बरेच बघितले जातात, पण इथे खरं खुरं कॅरेक्टर जे आपण असं म्हणू शकतो की सदेह वैकुंठास गेलेले एकमेवच असे संतश्रेष्ठ संत तुकाराम यांचा चित्रपट येतो आणि तुम्ही जगलेला आहात त्यांना, खरं तर असं म्हणू शकतोय. तुम्ही काय सांगाल? जे आता अवधूतच्या गुरूंनी सांगितलं आणि अवधूतने आता ते पुन्हा उद्धृत केलं ते म्हणजे जर ज्ञानेश्वर माऊली या महाराष्ट्राच्या संत परंपरेचा श्वास असतील बरोबर. आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जर निश्वास असेल तर हा श्वास निश्वास सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास आम्ही धरलेला आहे. वा. आणि तो तुम्हाला नक्की जाणवेल. मी नेहमी असं म्हणतो की मला जाणवतं माझ्या अवतीभवती सतत त्यांचा वास आहे आणि तो सगळ्यांना जाणवेल असं मला वाटतं. आणि तो अनुभव घेण्यासाठी आणि एक नवी कुणाला काय मिळेल सांगता येत नाही का. आपण जेव्हा कोणाच्या घरी जेव्हा पाया पडतो तेव्हा कुणाकडनं काय ते सतत सगळेजण शुभेच्छा आणि शुभ आशीर्वादच आपल्याला देत असतात. बरोबर. त्यांनी आभाळभर छत्र धरलेलं आहे आपल्याकडे. वा वा. तर त्यावेळेला ते बघत असताना इतरांच्या बरोबर त्या संबंध चित्रपटगृहामध्ये आपल्याला काय प्राप्त होईल माहीत नाही, पण यांनी सगळ्यांचं जीवन त्यानंतर आनंदी होऊन जाईल आणि तो आनंद अनुभवण्यासाठी सगळ्यांनी यावं असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. आणि तुम्ही इथे आलात, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात आणि खरं तर हे माझं भाग्य समजतो की तुम्ही सगळे आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल. आणि नक्की जाऊन अभंग तुकाराम हा चित्रपट बघा. तुम्हाला म्युझिक ऐकायचं असेल तर रेडिओ सिटीवरती तर आहेच, पण पॅनोरमा म्युझिकवरती जाऊन तुम्ही नक्की जाऊन ते ऐकू शकताय आणि बघू शकताय. धन्यवाद. खूप खूप आभार सर. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.